विठ्ठल कारखान्याचे चेअरमन तथा माड्याचे आणि पंढरपूरचे भावी आमदार असा उल्लेख करत जवळपास शेकडो बॅनर्स जे आहेत ते माडा आणि पंढरपूर तालुक्यामध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। अभिजित आबा पाटील आपल्या समोर येतात। ज्या पद्धतीने एकीकडे शरद पवारांनी उल्लेख केलेला माझा पट्टे आहे आणि पंढरपूरची लॉन्चिंग झालेली पंढरपूरचा माझा भावी आमदार असा उल्लेख शरद पवारांनी केल्यानंतर माड्यात देखील त्याच ताकदीने तुम्ही पाय रोवताना दिसताय। आज 78 ते 80 गावामध्ये आपले प्रत्येक गावोगावी डिजिटल लागताना पाहायला मिळत आहेत। उत्साह कार्यकर्त्यांचा भरपूर वाहताना पाहतोय। नेमकं काय समजायचं येत नाही? खरं तर आज वाढदिवसाचा त्या ठिकाणी प्रसंग आहे आणि त्यामध्ये ह्या माढा तालुक्यातल्या 78 गावातून देखील भरभरून प्रतिसाद मिळतोय। त्याचा आपल्याला देखील सर्वांना माहिती आहे की विठ्ठल कारखाना सुरू झाल्यामुळं या भागात जे शेतकऱ्यावरती जो चेडबाईच्या मार्फत एक दहशत होती, त्या दहशतीतनं थोडं कुठेतरी आता मुक्तता मिळायला लागली आहे। अशा पद्धतीची भावना आज या शेतकऱ्यांमध्ये तयार होते आणि ती फक्त आणि फक्त विठ्ठल कारखाना सुरू झाल्यामुळं आहे। आणि विठ्ठल कारखाना सुरू झाला आहे, विठ्ठल कारखाना आज दराची स्पर्धा करतोय। आज आपल्याला देखील माहिती आहे 347 कोटी रुपये आता त्या ठिकाणी मंजूर झालेत। त्यामुळं 8,000नं जो गाळप करत होता आता आम्ही 6,000 टनानं त्या ठिकाणी गाळप वाढवतोय, म्हणजे 14,000 टनानं गाळप त्या ठिकाणी होईल आणि मग ते अतिरिक्तचा ऊस हा आपल्याला ह्या भागातून जास्तीत जास्त नेता येईल। आणि या शेतकऱ्यावरची जी दहशत आज त्या ठिकाणी आहे, आज काट्याच्या बाबतीत जी भूमिका विठ्ठल कारखान्याने घेतली ती कुठलाही कारखाना आज त्या ठिकाणी घेत नाही। आणि अशा असंख्य गोष्टीमध्ये आज शेतकऱ्याला पिळवणूक होत असताना कुठंतरी एक आशेचा किरण विठ्ठल कारखाना दिसतोय आणि म्हणून त्या लोकांचं माझ्यावरती प्रेम त्या ठिकाणी आज वाढदिवसाच्या शुभेच्छेच्या माध्यमातून मला जाणवतोय असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं। आज बरेच प्रश्न या भागातले असल्यामुळं आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आज वेगळा काहीतरी विचार समोर आला पाहिजे, हा देखील युवकांमधनं माझ्याबद्दल चर्चा करताना जाणवतं। आणि त्या माध्यमातूनच युवक आज त्या ठिकाणी आकर्षित होत आहेत, कारण जुन्या त्या गोष्टीला त्या ठिकाणी कंटाळले असतील आणि परिवर्तनाची नांदी असेल असं त्या ठिकाणी वाटतंय। ज्या पद्धतीने बॅनरवर मात्र भावी आमदार हाच शब्द प्रकर्षाने दिसतोय, तरुणाईच देखील आपले कार्यकर्ते असतील प्रत्येक बॅनरवर भावी आमदार हा शब्द दिसतोय। नेमके कुठले भावी आमदार समजायचे? 4 महिन्यात आमदारच होणार आहे, त्यामुळे काळजी नाही। एकीकडे आपण जर पाहिलं तर पंढरपूरच्या लोकसभेच्या प्रचार सभेमध्ये फडणवीसांनी सांगितलं होतं की आमदार म्हणून आपला उल्लेख केला, आमदारच करणार अभिजित आबाला। दुसरीकडे शरद पवारांचा देखील आपल्या डोक्यावर हात आहे। मग या दोन्ही मातब्बर नेत्याचा हात पुढे तर कामी येईल असं वाटतं का? मला नक्की यातून एक जाणवतंय की या भागातली जनता आज त्या ठिकाणी मला निवडून देईल आणि त्या ठिकाणी मला या स्वप्नाची पूर्तता करून देईल आणि या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागण्यासाठी मला त्या ठिकाणी आज एका बाजूला तुम्ही बघा, आज कित्येक वर्षाची त्या ठिकाणी असताना आज त्यांच्या सेकंड जनरेशनला मतदारसंघात उभा राहायचं का नाही ह्याच्यावर विविध प्रकारे सर्वे करावं लागतात आणि त्या ठिकाणी काळजी पडती की उभा राहायचं का नाही। आणि मला मात्र मी नौका असताना 2 मतदारसंघात मला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय। म्हणजे त्या ठिकाणी मी मगाशी पण बोलताना सांगितलं, एखाद्या वर्गात 50-60 विद्यार्थी असतात, त्यात जी हुशार असते तीच नंबर काढते ना, तसा मी बी काढीन नंबर। शेवटचा प्रश्न आबा, ज्या पद्धतीने बॅनरवर मात्र कोणत्याही पक्षाचा कोणत्याही नेत्याचा फोटो लागलेला दिसत नाही, नेमकं अभिजित आबा नेमके कोणाची? सर्वसामान्य जनतेचे, सभासदाचे, शेतकऱ्याचे असल्याचं सांगतायत। आणि माड्यामध्ये जे आहे ते लक्ष केंद्रित करताना आपल्याला पुन्हा एकदा अभिजित पाटील दिसतात। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनातला आमदार हा माड्याचाच होईल आणि तो मीच असेल असा देखील आशावाद जो आहे तो अभिजित पाटील यांनी TV9शी बोलताना व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन शेखर मैत्रेसह मी संदीप शिंदे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।